आषाढी एकादशीचा उपवास आहे आणि काहीतरी झटपट, सात्विक, पौष्टिक व चविष्ट बनवायचं आहे. मग ही पाकाशिवाय शेंगदाणा खोबरे लाडू नक्की करून बघा. अगदी काही मिनिटात तयार होणारी खास एकादशी स्पेशल रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, जी तुमच्या उपवासाची गोडी नक्कीच वाढवेल. नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. आषाढी एकादशी हा भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठल नामस्मरणाचा पवित्र दिवस आहे. या दिवशी अनेक जण उपवास करतात. म्हणूनच आज मी घेऊन आली आहे पाकाशिवाय शेंगदाणा खोबरे लाडू. हे लाडू झटपट तर तयार होतात, शिवाय पौष्टिकही आहेत आणि उपवासासाठी अतिशय योग्य असे हे लाडू आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बिना पाकाचे शेंगदाणा खोबरे लाडू बनवण्यासाठी इथे आपण गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन गरम करून घेतल्यावर लगेचच 1 वाटी शेंगदाणे घालूया. गॅसची फ्लेम बंद करून अगदी 3 ते 4 मिनिटे व्यवस्थितपणे एकसारखी भाजून घ्यायची आहे. ती आतपर्यंत भाजली गेली पाहिजे इतपत आपण गॅस बंद करून व्यवस्थितपणे हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत. शेंगदाणे व्यवस्थित भाजल्यामुळे हे लाडू अगदी खमंग असे तयार होतात. म्हणून शेंगदाणे परफेक्ट असे भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाण्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते. म्हणून खास करून उपवासाच्या दिवशी अशा प्रकारे तुम्ही लाडू बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. 4 ते 5 मिनिटांनंतर पाहू शकता परफेक्ट शेंगदाणे भाजले गेले आहेत. अशा प्रकारे शेंगदाण्याची साल निघत असेल तर परफेक्ट शेंगदाणे भाजले गेले आहेत. लगेचच ते काढून घेऊया. त्यानंतर लगेचच आपण त्याच पॅनमध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे कीस घातले आहे. इथे डेसिकेटेड कोकोनट मी घेतले आहे. तुम्ही खोबरे किसूनही घेऊ शकता. आता 1 मिनिटभर अशा प्रकारे पाहू शकता परफेक्ट असे आपण डेसिकेटेड कोकोनट भाजून घेतले आहे. लगेचच ते आपण एका भांड्यात काढून घेऊया. त्यानंतर जे शेंगदाणे आपण भाजून घेतले होते त्याची अशा प्रकारे चोळून चोळून वरून टरफले काढून घेऊया. जेवढी निघतील तेवढी टरफले आपण काढून घेणार आहोत. आता शेंगदाणे अशा प्रकारे चोळून चोळून त्याची टरफले काढून घेतल्यावर ते अशा प्रकारे त्याची साले मी काढून घेतली आहे. आता हे शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पल्स मोडमध्ये मिक्सर चालू बंद करत अगदी व्यवस्थितपणे भरड तयार करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे आपण शेंगदाण्याची भरड व्यवस्थितपणे तयार करून घेतली आहे. आता ही भरड आपण त्याच बाउलमध्ये काढून घेऊया, ज्या बाउलमध्ये आपण खोबरे भाजलेले काढून घेतले आहे. आता दोन्ही जिन्नस व्यवस्थितपणे चमच्याने एकजीव करून घेऊया. शेंगदाण्याची भरडच तयार करून घ्यायची आहे, अजिबात पावडर तयार करून घ्यायची नाही. त्यामुळे हे लाडू फारच चविष्ट असे तयार होतात. आता गूळ वितळण्यासाठी इथे गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये 1 वाटी सेंद्रिय गूळ घालूया, जो नरम असतो. आता गूळ विरघळण्यासाठी लगेचच 2 छोटे चमचे पाणी घालूया. यापेक्षा जास्त पाण्याचा अजिबात इथे वापर करायचा नाही. गॅस बंद करून व्यवस्थितपणे अशा प्रकारे ढवळून गूळ विरघळून घ्यायचा आहे. तळाशी चिकटणार नाही, करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे. म्हणूनच मंद गॅस करूनच गूळ अशा प्रकारे विरघळून घ्यायचा आहे आणि सतत ढवळत मिश्रण राहायचे आहे. आता पाहू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर गूळ व्यवस्थित विरघळला आहे आणि वरून फेस असा आला आहे. म्हणजेच गूळ अगदी व्यवस्थितपणे विरघळून घेतला आहे आणि थोडेसे मिश्रणही शिजले आहे. आता लगेचच गॅस बंद करूया आणि हे मिश्रण खोबरे आणि शेंगदाण्याची भरड आहे त्यामध्ये काढून घेऊया आणि लगेचच हा सिरप आपण शेंगदाणे आणि खोबऱ्याच्या मिश्रणात एकजीव करून घेऊया. मिश्रण फारच गरम आहे, त्यामुळे स्पॅच्युलाचा वापर करायचा आहे. अशा प्रकारे मिश्रण एकजीव करून घेतल्यावर लगेचच स्वादासाठी आपण पाव चमचा वेलची पूड घालूया आणि पुन्हा हे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. त्यानंतर हे मिश्रण फारच गरम असल्यामुळे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे आणि थोडेसे कोमट करून घेतले आहे. कोमट केल्यावरच आपण लाडू वळून घेणार आहोत, नाहीतर हात भाजण्याची शक्यता असते. अशा प्रकारे मिश्रण थोडेसे कोमट करून घेतल्यावर लगेचच आपण लाडू वळायला घेऊया. इथे मी मीडियम साईजचे लाडू वळून घेत आहे. तुम्ही
तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये मोठे छोटे जसे हवे आहेत त्याप्रमाणे लाडू वळून घेऊ शकता. 1 ते 2 सेकंदात हा लाडू तयार होतो. अजिबात जास्त वेळ लागत नाही, कारण आपण गुळाचा पाक नाही केला आहे. फक्त गूळ व्यवस्थितपणे विरघळून घेतले आहे. फक्त गूळ विरघळून घेतल्यामुळे हे लाडू अगदी खुसखुशीत आणि खायला अप्रतिम असे लागतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचे हे लाडू आहेत. आषाढी एकादशीच काय, कधीही केव्हाही तुम्ही बनवून ह्या लाडवाचा आस्वाद घेऊ शकता. पाहू शकता परफेक्ट गोल गरगरीत असा लाडू तयार मी करून घेतला आहे. अशाच प्रकारे सर्व मिश्रणाचे मी लाडू अगदी झटपट असे तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व लाडू मी परफेक्ट असे वळून घेतले आहेत. आता लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. विठ्ठल रखुमाईची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि नम्रताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. तुमचा उपवास आनंददायी आणि मंगलमय जावो. रामकृष्ण हरी सर्वांना. पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या सुटसुटीत अशा रेसिपीसह. तोवर धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.